नमस्कार मित्रांनो, SPWell ट्रिपल सी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर या आठवड्यामध्ये असे 1-2 स्टॉक बघायचे आहेत, 2-3 स्टॉक बघायचे आहेत, की जे 2024 साठी खास आहेत. अ, नुकतं जर बघितलं तर आपलं जे काही सरकार आहे, त्या सरकारने सौर योजना एक चालू केलेली आहे. त्या रिलेटेड खूप सारे स्टॉक आहेत. पण मला जो एक वाटतो, की जो आपल्याला चांगला मिळू शकतो किंवा त्याचे एक रिटर्न एक चांगले कमी पिरियडमध्ये जास्त रिटर्न देऊ शकतो. तर तो म्हणजे सुराना सोलार लिमिटेड. तर सुराना सोलार लिमिटेड बघितला ह्या कंपनीच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन बघू शकता. त्यांचे प्रॉडक्ट्स बघू शकता. प्लस स्मॉल कॅप कॅटेगरीची कंपनी आहे. आत्तापर्यंत ₹36 आहे आणि जर 1 इयरचा रिटर्न बघितला, तर प्राईसचा जो काय तुम्ही जर इथे चार्ट बघताय, तर ह्या जो काही चार्ट दाखवलेला आहे स्क्रीनर डॉट इनवर, तो 1 वर्षाचा आहे. या मागच्या वर्षातला जर याचा जर एक इतिहास बघितला, तर इथे 50 DMAचा एक जी काय मूव्हिंग ॲव्हरेज राही आहे, डेली मूव्हिंग ॲव्हरेज आणि त्याची NSEची प्राईस आहे. तर जेव्हा जेव्हा हा स्टॉक काय करतो, की 50 DMAला खालून क्रॉस करतो, तेव्हापासून हा स्टॉक वर गेलेला आहे. म्हणजे मोस्ट ऑफ द केसेस हा स्टॉक वर गेलेला आहे. 10% 15% रिटर्न आपल्याला मिळू शकतोय. तर जस्ट याने आता 1-2 दिवसापूर्वी क्रॉस केलेला आहे. लास्ट 2 ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक ऑलमोस्ट 33 वरून 35 वर गेलेला आहे. तर याचं टार्गेट आपण एक 50च्या आसपासपर्यंत ठेवण्यास काही हरकत नाही. जर एक लास्ट 3-4 वर्षाचा आढावा घेतला तर स्टॉक हा ₹8 पासून म्हणजे 2019 पासून ₹8 पासून ऑलमोस्ट 8 चौक म्हणजे 4 पट झालेला आहे. म्हणजे 4 वर्षात 4 पट म्हणाल, 5 वर्षात 4 पट म्हणाल काय हरकत नाही. पण हा स्टॉकची हिस्ट्री आहे की 50 DMA क्रॉस करतो. तर सोलारसाठी चांगले दिवस आहेत मार्केटमध्ये. तर हा स्टॉक तुम्ही बाय करू शकता. तर तसेच इथे मी 3 कॅन्डल लावलेले आहेत. 50 डेज, 200 आणि एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज 20. तर एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आणि 50 डेज मूव्हिंग ॲव्हरेजच्या सुद्धा ह्याने वर क्रॉस केलेला आहे. तर हा स्टॉक तुम्ही बघण्यास काही इथं बघण्यास हरकत नाही. इथून पुढे टार्गेट काही दिवस हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये होता, तर 45 याचं टार्गेट दिसते, पण आपण 50 पर्यंत ठेवण्यास काही हरकत नाही. स्टॉकचा अभ्यास करा आणि मगच एंट्री करा. आणि जस्ट RSIने सुद्धा 60च्या वर मजल मारलेली आहे. दुसरा स्टॉक जो आहे तो बँकिंग सेक्टरमधला आहे. तर तो आहे ॲक्सिस बँक. ॲक्सिस बँक काय घेतला, कारण PSU जर बँक बघितला, SBI बँक असेल किंवा आणि कुठल्या बँक त्या खूप पळालेल्या आहेत. पण ॲक्सिस बँक जो आहे, ॲक्सिस बँकची करंट प्राईस 1111 आहे. आणि मार्केट कॅप बघितला, लार्ज कॅप कॅटेगरीचा स्टॉक आहे हा. तर प्राईस टू अर्निंग रेशो हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. प्राईस टू अर्निंग रेशो हा आहे 13.3. त्यामुळं खूप कमी व्हॅल्युएशनला आपल्याला स्टॉक मिळत आहे. तर इथं सुद्धा हा स्टॉकने जस्ट जर हिस्ट्री बघितली तर 50 डेज मूव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस केल्यानंतर हा स्टॉक वर जातो. 5 इयर्सचा जरी आपण ग्राफ काढला तरीसुद्धा तुम्हाला तोच इतिहास दिसेल, की जेव्हा खालून क्रॉस केलेला आहे तेव्हा हा स्टॉक वर पळालेला आहे. कंपॅरिझनच्या तुलनेत इथं खूप साऱ्या बँक आपल्याला दिसतात. PE रेशो बघा, तर सगळ्यात कमी PE कुणाचा आहे, तर 13.29 तर ॲक्सिस बँकचा आहे. त्याच्या खालोखाल बघितलं तर आपल्याला HDFC बँक दिसेल. HDFC बँकसुद्धा चांगल्या व्हॅल्युएशनला आलेली आहे. तर हे ज्या का 2 बँक आहेत, ॲक्सिस बँक, HDFC बँक आणि ICICI बँक, या 3 बँकावर तुमचं लक्ष पाहिजे, की जेणेकरून तुम्हाला लाँग टर्ममध्ये आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. प्रॉफिट लॉस जर बघितला तर रेव्हेन्यू जर बघितला तर ऑलमोस्ट मार्च 2022 पेक्षा किती वाढला हे तुम्हाला दिसेल इथे. ऑलमोस्ट 20,000 करोडने वाढलेला आहे. नेट नेट प्रॉफिटसुद्धा फक्त कमी आहे ॲज कम्पेअर टू द लास्ट मार्च. पण अजून मार्च महिना संपलेला नाही आहे. तर हे तुम्हाला थोडं वाढलेलं सुद्धा दिसू शकतं. तर ही बँक आपल्या डोळ्यासमोर ठेवण्यास काही हरकत नाही. तर 2 स्टॉक मी सांगितले. एक म्हणजे सोलार आणि दुसरा म्हणजे ॲक्सिस बँक आणि त्याचबरोबरचा आहे तो ICICI बँक. तर हे स्टॉक तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवण्यास काही हरकत नाही. हा स्टॉक कन्सोलिडेशन फेजमध्ये आहे आणि जसा हा 60 RSI क्रॉस करेल तसा हा स्टॉक वर जाण्यास सुरुवात होईल. कारण याचं खूप जास्त पण पळालेलं नाही आहे. 2023 किंवा 2024ची सुरुवात बघितला तर अजून तिथंच आहे. नोव्हेंबर 2023 डिसेंबरमध्ये तिथंच होता, त्याच प्राईसला आहे. म्हणजे 3 महिने तो एकाच रेंजमध्ये इथं घुटमळत आहे. तर हे झाले या आठवड्याचे 3 महत्त्वाचे स्टॉक. तर ह्याचा अभ्यास करा,
घ्यायचे की नाही तुम्ही ठरवा. अदरवाईज वॉचलिस्टमध्ये ठेवण्याचा अभ्यास करू शकता. थँक्यू.